विण दोघातली तुटेना 5 फेब्रुवारी भागामध्ये मल्लिका अंशुमनला समजावते आणि अंशुमन कामाला तयार होतो. मल्लिका एक संकटाला सामोरे जात असते, पण तिच्यापुढे मात्र खूप मोठं दुसरं संकट उभं असतं. कारण मंदाकिनीला स्वानंदीची खूप काळजी वाटत असते. तिने आता अंशुमनशी पंगा घेतला म्हणजे अंशुमन तिला नक्कीच काहीतरी करणार. ती विचार करत असते, मला हे सगळं अदिराच्या आईने करायला सांगितलं आणि तिचं मात्र कुठेही नाव आलं नाही. तिच्यावर कुठला आरोप झाला नाही आणि मला मात्र नको नको ते बोलले, हाताला धरून घराच्या बाहेर काढलं. हे तर मला डिवोर्स देत होते. हे सगळं मी एकटी का सहन करू? आणि त्यात आता माझ्या स्वानंदीलाही त्रास होणार. नाही, मी काहीतरी केलं पाहिजे. एक काम करते, सगळं समर राजवाड्यांना सांगते आणि अदिराला पण घेऊन येते. आता स्वानंदी आणि निकी निघून जातात आणि समर विचार करत असतो. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो आणि गाला स्माईल. तेवढ्यात आनंद येतो आणि त्याच्याकडे बघत असतो आणि म्हणतो, स्वानंदी वहिनीच्या प्रेमात हरवलास? समर आता एक वेगळेच दुनियेत असतो आणि मान हलवतो. पण तेवढ्यात म्हणतो, काय काय बोलतो? नाही पण खरं सांगू का आनंद, खरंच स्वानंदी मॅडमने आज खूप छान काम केलं. त्यांचा हा लीडरपणा खरंच मला खूप आवडला. तुला सांगू का आनंद, मुलींनी असंच असायला हवं. आणि म्हणतो, खरंच समर, ह्या सगळ्यामध्ये स्वानंदीने श्वेताला न्याय मिळवून देण्यासाठी खूप कष्ट घेतले. आता मात्र समर स्वानंदीचे सारखं कौतुक करत असतो, पण आदिरा मात्र नंदुताईचं काम व्यवस्थित बजावत असते. ती अंशुमनला तिची जागा दाखवून देते आणि सांगते, रोहिणी ह्याच्यावर लक्ष ठेव आणि यांनी काम नाही केलं ना मला सांग, मी नंदुताईला फोन करते. आता अंशुमन कामाला लागतो आणि मल्लिका त्याच्याकडून काम करून घेत असते. तेवढेच समर घरी येतो, पण त्याला इग्नोर करतो आणि आत निघून जातो. मल्लिका म्हणते, अंशुमन ती स्वानंदी यायच्या पहिले सगळं काम करून टाक. पण तेवढ्यात मंदाकिनी येते. ते मोठ्याने ओरडत. आता तिच्या आवाजाने सगळेच गोळा झालेले असतात. ते आता अंशुमनबद्दल बरंच काही बोलते, पण त्याबरोबर मल्लिकाचीही पोलखोल करते आणि मल्लिकाकडे हात करत म्हणते, ह्यांनी मला आदिरा आणि रोहनचा डिवोर्स करायला सांगितला. त्याच्या बदल्यात ह्या मला पैसे देत होत्या. आता तर मंदाकिनी एवढी काय पोलखोल करते, पण समरला काय खरं वाटत नाही. तो आता मंदाकिनीवर ओरडतो आणि म्हणतो, गप्प बसा, हे काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला तरी कळतंय का? इनप, आधी तुमचा इतिहास तपासून बघा आणि एक लक्षात ठेवा, माझी काकू ही माझ्या आईच्या जागेवर आहे आणि तिच्या विरुद्ध मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. मंदाकिनी म्हणते, मी तुम्हाला पुरावा दाखवला तर? आता मात्र मल्लिकाच्या पायाखालची जमीनच सरकते. आतापर्यंत ती जे काही नाटक करत असते ते आता तिच्या चांगलट येतं. आता मंदाकिनी खरंच समरला पुरावा दाखवते. समर ते बघतो आणि हादरून जातो आणि आजीकडे बघायला लागतो. आता बघूया मल्लिका ह्या प्रकरणातून वाचते की नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.